ता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुजाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोना किरणांनी आळी मळवट हा ताट सारी युगाचीच माया तिच्या किरपेच बळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी कामिनी देवी जिवंत झाल्या की काशीला जलसमाधी द्यावी लागेल। कामिनी वहिनी आल्या। भाऊ सूर्या कुठे? सूर्या घरात नाहीये। कुठे गेलाय तो आपलं घर सोडून सरिताच्या माहेरी गेलाय। काय? आणि आणि धनाजीराव? धनाजीराव मनशांतीसाठी गुरुवाईंच्या आश्रमात गेलेत। अच्छा, म्हणजे माझ्या जवळच्या लोकांना घराबाहेर काढून ही महाराणी आता मालकाच्या खुर्चीवर बसलीये तर हे सगळं इतक्या सहज गमावण्यासाठी इतकी वर्ष आपण संजयला सांभाळला का? या लक्षात आहे ना सुदामा दादांनी त्याच्या बिलमध्ये काय लिहून ठेवलंय? संजयला मूल झाल्यानंतर मग जर काय संजयचं बरं वाईट झालं संजयचे गार्डियन म्हणून सगळी प्रॉपर्टी आपल्याला मिळेल। यात घराच्या तिजोरीच्या आणि बँकेच्या लॉकर्सच्या चाव्या आहेत। यापुढे ही सगळी जबाबदारी तुझी आहे। हा चाव्यांचा जुडगा माझ्या व्यतिरिक्त इतर कोणाच्याही कमरेला दिसलेला मला नाही चालणार। आणि तुझ्या तर नाहीच नाही। तुझ्यामुळे खूप यातना भोगाव्या लागल्यात मला।
संजय, मला तुझ्याशी खूप बोलायचं, पण आता नको. मी खूप थकले. तुम्ही सगळे जा इकडे. कधी बोलके झाड साधे सुधी फुलान वाचुनी काशी, होत जाती मुके. मला कळतंय तुमच्या मनात काय चलबिचल चालली आहे ती. आपलं मरण कोणी दुसऱ्याने ठरवणं किती विचित्र आहे ना. मला अजिबात पटत नाहीये हे. माझ्या वडिलांनी, सुदामा दादांनी या गावातून अंधश्रद्धा घालवण्यासाठी किती हाल सोसलेत मला माहितीये. आणि आज बघा, ते अंधश्रद्धा पसरवणारे तसेच मुकाट फिरतायत आणि या लोकांच्या डोळ्यांवरची झापडं तशीच बंद आहेत. काशी, म्हणून तुम्हाला सांगतो, माझा एक सल्ला ऐकाल? तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट मला ऐकायला. मग तुम्ही हे गाव सोडून निघून जा. काय काय सांगितलं तुम्ही? मी हे गाव, हे घर सोडून पळून जा? अहो, हे फक्त माझं गाव किंवा घर नाहीये. इथे माझ्या आठवणी आहेत. आठवणी जगण्याचं कारण असतात, पण त्या जर मरणाचं कारण होणार असतील तर? हे बघा, बाप्पाजीची माणसं तुमच्या मागे हात धुवून लागली आहेत. ही जलसमाधी हे सगळं निमित्त आहे. तुम्ही प्लीज मला समजून घ्या. मान्य आहे मला, तरी तुम्ही मला असा सल्ला द्याल असं मला अपेक्षित नव्हतं. हे बघा, मला तुम्हाला दुखायचं नाहीये, पण तुम्ही मला प्लीज समजून घ्या. तुमच्या चांगल्यासाठीच सांगतोय मी. तुम्ही हे गाव सोडून जा प्लीज. संजय, अरे काय बोलतोस तू? हे लाज नाही वाटत? स्वतःच्या बायकोला पळून जाय सांगतोस वय? त्या मी हे का सांगतोय समजून घ्या जरा. समजतं मला. अरे जबाबदारी आणि कर्तव्यापासून पाठ फिरवणारा असतील असं वाटलं नव्हतं मला. गोदाते तसं काही नाहीये. काशी तू मध्ये पडू नकोस. संजय, बाप्पाजीनं तुला फासावर लटकवलं होतं. तवा स्वतःच्या खांद्यावर घेऊन तुला वाचवणारी कोण होती? ही तुझी बायकोच ना? उद्या पण हे सगळं तुला कसं कळलं? बाप्पाजीकडच्या मुलांना सांगितलं मला. पण आता ते महत्वाचं नाही. ही काशी गोदाते जाऊ द्या ना. नाही काशी, समजा याला समजलं पाहिजे. संजय, अरे तुला कोणी वाचवलं? हिनच ना? तुझ्यासाठी उपास तपास केलं, तुझ्यासाठी मार खाल्ला, आणि आता या देवीला पळून जाय सांगतोस वय? मग काय करू मी? वार मर्द, मन काय करू? अरे मनगटात जोर आहे ना तुझ्या? मग लढकी जगाशी, त्या बाप्पाजीशी.
तिला पळून जाय सांगतोस वय? संजय संजय तुझा बाप अन्यायाविरुद्ध झगडत राहिला, त्याचं रगत असं निघालं वय? मला मला तुझी लाज वाटते या. गोदात्या शांत व्हा ना, मी पाया पडते तुमच्या. काशी काशी या घरासाठी तू समध्यांच्या पाया पडतच राहिलीस, पण यांनी तुझी किंमत पायाशीच केली. काशी तुला इथं धोका आहे म्हणून खरं तर मी संजयला सांगायला आले होते, काशीला घेऊन हे गाव सोडून जा म्हणून. याचं बोलणं ऐकलं आणि असं वाटलं तू ह्याच्या बरोबर जायचं नाही. अगं समध्यानं घाबरून तुला पळून जायला सांगतोय. काय सांगावं, अर्ध्या रस्त्यात तुला टाकून त्यो पळून जायचा. गोदात्या थोबाड फोडीन. मी नोकर असेल या घरची. मी एक लक्षात ठेव, ज्या आयशीने सांभाळलं नाही ना तेवढं मी सांभाळलंय तुला. आज तू तिला पळून जाय सांगून पळवाट काढतोयस, पण या समध्यानं हे सगळं थांबणार आहे का? हा काशी माझा ऐक, तू कुठं बी जायचं नाही. तुझ्या या नवऱ्यानं तुला वाचवलं नाही ना तर तू खुशाल मर. होय, तेवढा एकच पर्याय आहे तुझ्याकडं. तुझं मरण याच्या डोळ्यात आयुष्यभर दिसायला हवं. आज जबाबदारी नाकारतोय, उद्या यानं जगणं नाकारायला हवं. हे हे असं नामर्दाचं जगणं. नाही, राग नाही आला, वाईट वाटलं. या गोदात्या आहेत ना, यांनी लहानपणापासून मला मोठं झालेलं बघितलंय. यांच्यापेक्षा चांगलं मला कोणीच ओळखत नाही. आज यांच्याच नजरेत मी पडलोय. पण पण मी एका वाईट मनस्थितीत अडकलोय. खरंच वाटतं की तुम्हाला कुठलाच त्रास होऊ नये, पण हा पण अनेक प्रश्न निर्माण करतो. काशी, तुमचा काही पूर्व इतिहास जो तुम्ही माझ्यापासून लपवताय? नाही. मग काय एवढी घुसमट तुमच्या मनात? मला सांगा ना खरं काय ते. मी कोणाला नाही सांगणार. आपण त्यातून एक मार्ग काढूया. नाही सांगता येणार. बायको म्हणून नाही तर एक मैत्रीण म्हणून. एक अशी मैत्रीण जिच्या समोर तुम्ही तुमचं मन मोकळं करू शकता. माझं प्रेम होतं चित्रा नावाच्या मुलीवर. चित्रा ही माझी कॉलेजची मैत्रीण, माझ्या बाबांच्या मित्राची मुलगी. भातुकलीचे खेळ खेळता खेळता मनाचे वेडे खेळ कधी सुरू झाले कळलंच नाही. हळूहळू एकमेकांवर प्रेम करू लागलो आम्ही. माझ्या आईला ती खूप आवडायची. तिला सून म्हणून पण स्वीकारलं होतं आईने. आणि मध्ये माझा हा अपघात झाला आणि सगळं चित्रच बदललं.
तुमच्याशी माझं लग्न झालं. पण ह्यात माझी काय चूक आहे? हा माझा दोष नाहीये ना? या सगळ्या गोष्टींचा खापर माझ्या डोक्यावर का फोडलं जाते मला अजूनही कळलं नाहीये. आय एम सॉरी. म्हणजे मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. हे बघा, मला तुम्ही आवडता. हो, तुम्ही मला आवडता, पण बायको म्हणून नाही, तर एक माणूस म्हणून. आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे एक मैत्रीण म्हणून. खरं सांगू, आपलं जेव्हा लग्न झालं ना, तेव्हा मलाही खूप विचित्र वाटलं होतं. माझ्यासोबत माझी आई नव्हती, जिच्यासमोर मी माझ्या मनातलं सगळं काही बोलू शकले असते. पण हळूहळू मी तुम्हाला ओळखत गेले आणि या नात्यात गुरफटून गेले. तुम्ही आता बरे झालात या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. पण एक गोष्ट नक्की आहे, माझं प्रेम स्वार्थी नाहीये. तुमच्या आनंदात मी माझा आनंद शोधते. म्हणजे तुम्ही प्रेम करता ना चित्रावर? खूप प्रेम करता ना? उद्या माझी जलसमाधी झाली ना की तुम्ही चित्राला शोधा आणि तिच्याशी लग्न करा. अहो, पण मला खरंच वाईट नाही वाटणार. आणि तशी मी या गावात कोणालाच नकोय. भाऊ काका आणि गोदात्या सोडल्यास. पण तुमच्या आयुष्यात जिला स्थान आहे तिला ते मिळू द्या. आणि हो, माझी एक शेवटची इच्छा आहे. कोणती? उद्या मी नसीन, पण मला तुमच्या हाताने कुंकू लावून एका दिवसाकरता का होईना, पण तुमच्या पत्नीचं स्थान द्या. आपलं लग्न झालं तेव्हा ती परिस्थिती नव्हती. आज तुम्ही बरे झालात तर ती जागा आधी चित्राची आहे असं लक्षात आलंय. बघा, तुम्ही रागवू नका, पण या जगाचा निरोप घेताना मला तुमच्या स्पर्शाचं कुंकू घेऊन जाऊ द्या. उद्या मी कायमची तुमच्या आयुष्यातून निघून जाईन. कोणी कितीही सांगितलं तरी मी कधी येणार नाही. उद्याची माझी जलसमाधी नक्की. तुम्ही फक्त आनंदी राहा, खुश राहा. फक्त एकदा मला तुमच्या बायकोचा अधिकार द्या. आज मला नव्या नवरीसारखं सजावंसं वाटतंय. आपल्या लग्नातली साडी मी नेसून येते. तुम्ही फक्त मला कुंकू लावा. मी तुमच्या पाया पडेन. मला आशीर्वाद द्या. बस, मला अजून काही नको. तुमच्या नावाचं सौभाग्य घेऊन मला या जगाचा निरोप घेऊ द्या.
एक सांगू, तुम्हाला जेव्हा बरं वाटत नव्हतं ना, तेव्हा एकदा तुम्ही माझ्या कपाळावर कुंकू लावलं होतं. तुमचं ते निरागस रूप मला खूप आवडलं होतं. त्याच क्षणी मी तुमच्या प्रेमात पडले होते. आज तुम्ही बरे झालात. आज फक्त एका दिवसाकरता तुम्ही जर माझ्या कपाळावर कुंकू लावलत ना, तर मी असं समजेन की बरं झाल्यावर एका दिवसाकरता का होईना तुम्ही मला बायको म्हणून स्वीकारलत. माझ्यासाठी कराल ना एवढं? माझी शेवटची इच्छा पुरी कराल? आणि हो, तुम्ही तयार नसाल तर मी येण्यापूर्वी तुम्ही ही खोली सोडून निघून जा. तुमचा नकार समजेल मला. आली आली भाग्यलक्ष्मी.